नमः. प्रथम गणेशाला वंदन करते, शारदा मातेला वंदन करते, माझ्या गुरूंचं स्मरण करते, माझ्या आईवडिलांचं स्मरण करते आणि आपण सर्व श्रोते मंडळी जगदीशाची मूर्ती म्हणून आपणा सर्वांना वंदन करून मी बोलायला सुरुवात करते. पाहता पाहता आपण 3 अध्याय पूर्ण केलेले आहेत गीतेचे. अतिशय सुंदर योग आलेला आहे आपल्या जीवनामध्ये हा, की गीता समजून घेतोय आपण. गीतेचा 3रा अध्याय संपवला आपण. कर्मयोग. कर्मयोग, कर्मप्रधान अनासक्त योग कसा असतो त्याचा थोडासा अभ्यास आपण गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये केलेला आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं? स्वकर्म सांगितलं, स्वधर्म सांगितलं, स्वधर्माचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं होतं. आणि ज्ञान हे पण त्यांनी सांगितलं की स्वकर्माला ज्ञानरूपी डोळे पाहिजे असं पण सांगितलं होतं. आणि भक्तीचे अंतःकरण म्हणजे ज्ञान आणि भक्ती दोन्ही एकात एक हात घालून चालले पाहिजे. नुसतं कर्मही नको, नुसतं ज्ञानही नको, नुसती भक्ती नको, तर तिघांचाही इथे कसा संयोग होतो हे आपल्याला या गीतेमध्ये बघायला मिळतं. गीतेमध्ये नेहमी आपण सांगतो ढोबळमानाने 3 योग सांगितले जातात. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग असे 3 योग गीतेमध्ये सांगितले जातात. तर आपण सध्या जे बघतोय विवेचन ते सगळं कर्मयोगाचं विवेचन आपण बघत आहोत. तर कर्माला ज्ञानाची जोड असली पाहिजे आणि कर्म सात्विक होईलच असं नाही. प्रत्येक वेळेस काय होतं, आत्मोन्नतीचा मार्ग दिसेलच असं नाही. म्हणून कर्म करतानाच ते किती सजगपणे आपल्याला करायला पाहिजे हे त्यांनी आपल्याला म्हणून आपल्याला हा कर्मयोग शिकवतो हे, की कुठलंही कर्म आपण किती सजगपणे केलं पाहिजे. प्रत्येक कर्मामध्ये आपण ज्ञानाचे डोळे पाहिजे त्याला, म्हणजे या कर्माचा परिणाम काय होणार आहे हे सगळं आपण विचार करून ते कर्म केलं पाहिजे. म्हणून स्वधर्माचा आपण तो श्लोक पाहिला ना, श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. म्हणजे स्वधर्म किती महत्त्वाचा आहे. तो किती विगुणात्मक असला, कमी प्रतीचा वाटला तरी सुद्धा प्रत्येक व्यक्तीने स्वधर्म हा आचरलाच पाहिजे. आणि सृष्टीचं चक्र ह्याच्यावर चाललेलं असतं. मागे आपण बघितलं होतं की सृष्टीचं चक्र प्रत्येक आपण जर आपल्या वाट्याला आलेलं कर्म व्यवस्थितपणे केलं तर या निसर्गाला त्याच्यामुळे या सृष्टीचक्राला त्याच्यामुळे गती मिळते आणि त्याच्यामध्ये बिघाड होत नाही काही. आणि आपण जर आपला स्वधर्म टाकला प्रत्येकाने म्हणजे तर मग काय होतं, या सृष्टीच्या चक्रामध्ये बिघाड होण्याची शक्यता असते. म्हणून त्यांनी सांगितलंय की स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत प्रत्येक गोष्टीला स्वधर्म आहे हे आपल्या लक्षात येईल. ज्याला कळते तो स्वधर्म नेटका आचरतो. आपल्या शरीराचे साधं उदाहरण घ्या ना, की आपल्या शरीरामध्ये पाहण्याचं काम आपले नेत्र करतात, ऐकण्याचं काम आपले कान करतात, गंध घेण्याचं काम आपली नासिका करते, रसना वेगवेगळी चव त्या रसनेला कळते, त्वचेला स्पर्श कळतो. आता ज्ञानेश्वर माऊली खूप छान विनोदाने म्हणतात की म्हणे जर कान उद्या म्हणायला लागले की मी नाही माझं काम करणार, मी ऐकायचं काम नाही करणार, तर मी पाहायचं काम करेल, तर चालेल का? कानाला कधी पाहता येईल का? किंवा चालायचे काम पायांनाच करावे लागते, वस्तू धारण करायचे काम हातांनाच करावे लागते. पाय कितीही थकले तरी मनुष्याला पायांनी चालावे लागते. मनुष्य काही डोक्याने चालू शकत नाही. डोक्याने चालणं हा एक वाक्प्रचार आहे. हे आपल्याला माहिती आहे की अरे डोक्याने चाल की जरा म्हणजे बुद्धी वापर तुझी, असं हा एक वाक्प्रचार आहे. पण चालण्याची क्रिया ही माणसाला पायानेच करावी लागते. त्या अवयवाचे काही सामर्थ्य आहे, त्याचा तो स्वधर्म आहे. याच्यावरून आपल्याला स्वधर्म जास्त चांगला कळेल की बा डोळ्यांनी पाहणं हा डोळ्यांचा स्वधर्म आहे, कानाने ऐकणं हा कानाचा स्वधर्म आहे. आणि नाही जर असं झालं तर काय होईल, मोठा घोटाळा होईल. म्हणून ते म्हणतात की स्वधर्मामध्ये कितीही कमीपणा वाटला तरी तो आचरलाच पाहिजे. आता स्वधर्म का आचरला जात नाही तर कामक्रोध. आपण मागच्या वेळेस खूप त्या कामक्रोधांबद्दल बघितलेलं आहे की कामक्रोध हे महान शत्रू आहेत. आणि मनुष्य काय करतो,
सामान्यतः कामाला बळी पडतो, क्रोधाला बळी पडतो. कामाची पूर्ती झाली नाही तर क्रोध आपोआपच वाढतो. म्हणून काम क्रोध ही जोडी आपल्याकडे सांगितली आहे. धनाची इच्छा माणसाला झाली की त्याच्या मागे तो इतका धावत राहतो, इतका धावत राहतो की विचारायलाच नको. म्हणून भागवतामध्ये धनाचे 15 दोष सांगितलेले आहेत. याचा अर्थ काही धन वाईट आहे असं नाही. धन तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी लागतंच ना. पाऊल टाकायचं की धन लागतं आपल्याला. धन हे कमवलंच पाहिजे. पण ते जर अनाचाराने, भ्रष्टाचाराने, वाईट वागणुकीने, अनितीने कमवलं तर ते वाईट आहे. म्हणून त्याचे दोष सांगितलेले आहेत भागवतामध्ये, की चोरी, हिंसा, म्हणजे माणूस काय काय करतो ते धन प्राप्त होण्यासाठी. म्हणून चोरी, हिंसा, असत्य कृती करतो, दंभ, काम आणि क्रोध हे 6 रिपू त्याच्याकडे येतात. द्रव्य प्राप्त झालं त्याला तर त्याच्याकडे गर्व येतो, मस्ती येते, भेदवृत्ती, वैर वाढतं, अविश्वास येतो, मत्सर येतो. मग जास्त धन जर त्याच्याकडे झालं तर स्त्री, मद्य, द्यूत अशी व्यसने लागतात. म्हणून त्यांनी सांगितलंय की मोक्षाची इच्छा करणारा जो आहे त्यांनी अशा संपत्तीला स्पर्शसुद्धा करू नये असं त्यांनी सांगितलंय. काम, क्रोध, ईर्ष्या, मत्सर, द्वेष, असूया, स्त्री व्यसन, मद्य व्यसन, द्यूत व्यसन हे सगळं केवळ धनाने येतं. अति पैसा माणसाकडे झाला की मग त्या पैशाचं काय करायचं? मग माणूस अशा गोष्टींकडे आपोआप ओढला जातो. म्हणून त्यांनी सांगितलंय की सगळी व्यसने केवळ एका धनाच्या लालसेपोटी, धनाच्या कामापोटी मानवाच्या ठायी निर्माण होतात. हे आपण काय बघतोय? स्वधर्मामध्ये काम, क्रोध कसे आडवे येतात तर त्याचं हे उदाहरण आहे की धन जास्त झालं की हे काम, क्रोध वाढतात. ते एक कारण आहे ह्याचं. आणि मग धनाच्या कामापोटी मानवाच्या ठायी लालसा निर्माण होते. नंतर इंद्रिय बलवान असतात, त्यांची भूक संपत नाही. आणि या इंद्रियांवर तुम्हाला नियंत्रण प्रस्थापित करता आलं पाहिजे. इंद्रिय संयमन हा एक खूप मोठा गुण सांगितलेला आहे. आणि एकनाथ महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलंय बघा, की जिव्हा रसाकडे ओढी, तृष्णा प्राशना लागी तोडी, शिष्णासी रती सुखाची गोडी, ते चरपडी रमावया. त्वचा पाहे मृदुपण, उदरवांची पूर्ण अन्न, श्रवण मागती गायन, मधुर ध्वन आलापू. घ्राण उद्यत परिमळा, रूप पहावया ओढी डोळा, हस्तवांछिती खेळा, नाना लीळा स्वभावे. म्हणजे हे प्रत्येक इंद्रियांचं काम सांगितलेलं आहे की प्रत्येक इंद्रिय कसं कसं आपल्याला त्या त्या विषयांकडे ओढत असतं. आणि त्याला उदाहरण त्यांनी काय दिलं शेवटी? जेवी एका गेहपती, बहुतासवती तोडती, एवम इंद्रियासी विषयासक्ती, तेणे वासना दृढ होती. म्हणजे म्हणे एखादा माणूस आहे, गृहस्थ एखादा, आणि त्याला अनेक बायका आहेत, तर त्या सवती त्या नवऱ्याला कशा ओढत असतात. ही एकीकडे ओढते, ती दुसरीकडे ओढते, तिसरीकडेच ओढते. म्हणजे त्या सवती मत्सरामुळे त्या एकमेकी कशा नवऱ्याला आपापल्याकडे ओढत असतात, तोडून घेतात असा शब्द वापरलाय. तशी म्हणे ही इंद्रिये आपापल्या आवडीप्रमाणे त्याला ओढत असतात. आणि याप्रमाणे इंद्रियांना विषयांची आसक्ती असल्यामुळे वासनाही प्रबळ होत जाते आणि त्या वासनाच पुरुषाला खरोखर या देहातून घेऊन जात असतात. कर्मामध्ये मनुष्य स्वतंत्र आहे आणि भोगामध्ये परतंत्र आहे. हा पण आपण बघितला, म्हणजे सिद्धांतच सांगितलेला आहे, कर्म सिद्धांत, की कर्मामध्ये मनुष्य स्वतंत्र आहे पण भोगामध्ये मात्र तो परतंत्र आहे. त्याला जे काही वाटायला येईल ते मग भोगावंच लागतं. पण कर्म मात्र त्याला चांगलं करू का वाईट करू ह्याची निवड करण्याचं स्वातंत्र्य त्याला आहे. पण त्याचं जे फळ मिळणार आहे त्या फळामध्ये मात्र त्याला स्वातंत्र्य नाही. जे फळ मिळायचं ते त्याला भोगावंच लागतं. त्याच्यासाठी उदाहरण दिलं आहे, किती खावे हे आपल्याला ठरवता आले पाहिजे. समजा आपण आपल्या जरुरीपेक्षा आणि आपल्या जठराला जेवढे झेपते त्याच्यापेक्षा अधिक अन्न सेवन केले तर काय होईल? तर पोट बिघडेल आपलं. आणि मग जे पोट दुरुस्त होईपर्यंत जे जे काय त्रास आपल्या वाट्याला येतील ते आपल्याला सहन करावेच लागतील. असं त्यांनी कर्मविपाक सिद्धांत याला म्हटलेलं आहे, की कर्म करणं आपल्या हातात आहे पण भोग घेणं, फळ त्याचं काही आपल्या हातात नाही आहे. म्हणजे त्यांनी इथे एक थट्टेनी एक गोष्ट सांगतात,
की कुणीतरी एक गृहस्थ म्हणे जेवण करण्यासाठी एका यजमानाच्या घरामध्ये प्रवेश करतो आणि आतून एक जण बाहेर येत असतो. तो जेवून बाहेर आलेला असतो. तर हा त्याला विचारतो, काय हो, झालं का तुमचं जेवण आणि काय बेत होता बरं आज? तर तो माणूस म्हणे आपल्या तोंडामध्ये बोट घालतो आणि श्रीखंड काढून दाखवतो की इथपर्यंत तो जेवलेला असतो की आता याच्या पुढे जेवणं शक्यच नाही आहे, म्हणून तो बोलत काहीच नाही, तर बोट घालून श्रीखंड काढून दाखवतो. म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की इथपर्यंत आल्यानंतर ते गृहस्थ जेवायचे थांबले. म्हणजे याचा अर्थ असा की याच्या पुढे जास्त सेवन आता करताच येणार नाही. म्हणजे इंद्रियांना किती खाऊ घालायचे, याला स्वतंत्र बुद्धी परमेश्वराने दिली आहे ना आपल्याला, म्हणून आपली इंद्रिय आपल्या ताब्यात पाहिजे. आपण इंद्रियांचे दास असता कामा नये, हे भगवंतांनी वारंवार सांगितले आहे. कर्मविपाकामध्ये हे महत्त्वाचे आहे. कर्मात मनुष्य स्वतंत्र आहे आणि भोगात मात्र परतंत्र आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्त्व कर्मणी, असं आपल्याला दुसऱ्या अध्यायातच त्यांनी सांगितलं. म्हणून त्या कामक्रोधाला बांधून टाका, कारण ती इतके मस्तवाल असतात की माणसाचे संपूर्ण अधःपतन केल्याशिवाय ते थांबत नाहीत. म्हणून कामक्रोधाला जिंकले पाहिजे, हे भगवंतांनी सांगितले. म्हणजे कुठल्याही नवीन अध्यायाला सुरुवात करताना मागच्या अध्याय आपण विसरून गेलो की काय असं त्यांना वाटतं, म्हणून भली मोठी प्रस्तावना ते देतात. आणि आपल्यासाठी पण चांगलंच आहे ना ते, की आपल्याला मागचं सगळं आठवतं आणि मग त्याच्यानंतर आपण ते नवीन अध्यायामध्ये जाऊ शकतो. मग स्वधर्माची एवढी महत्त्व त्यांनी सांगितलं. मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की या योगाचे सगळे रहस्य मी तुला उलगडून दाखवणार आहे. म्हणजे या चौथ्या अध्यायामध्ये बघा, अर्जुनाने काहीही प्रश्न विचारलेला नव्हता, परंतु भगवंतानी मागचाच विषय पुन्हा चालू ठेवलेला आहे आणि सांगायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे एखाद्या मुलाला जशी आई समजावून सांगते आणि त्याला समजलेलं दिसलं नाही, तर मग अजून अजून दृष्टांत देऊन अजून अजून गोष्टी सांगून त्याच्याशी गोड गोड बोलून त्याला पुढचंही सांगते. तसंही ते भगवंतानी केलं आहे की अर्जुनाला मला हे त्याला म्हणजे त्याच्या गळी उतरवायचंच आहे की स्वधर्म म्हणजे काय, निष्काम कर्म म्हणजे काय, हे मला त्याला समजावून सांगायचंच आहे. आणि अजून काही त्याला कळलेलं दिसत नाही आहे. म्हणून भगवंतानी या चौथ्या अध्यायाला अर्जुनाने काही प्रश्न न विचारताच सुरुवात केलेली आहे सांगायला. मग अनासक्त कर्मयोग ही गीतेची जगाला दिलेली महान देणगी आहे. म्हणजे कुठेही बघा, गीतेच्या आधी आपण कधी हे ऐकलंच नव्हतं. आपल्याला माहिती आहे कर्म करायचं, त्याचं फल घ्यायचं. फळासाठी म्हणूनच आपण कर्म करतो, पैसा मिळावा म्हणूनच आपण नोकरी करतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सहज सहज असताना गीतेने सांगितलं अनासक्त कर्मयोग, म्हणजे कुठल्याही फळाची इच्छा न करता तुम्ही काम करा. म्हणजे केवढं मोठं हे, म्हणजे काय म्हणायचं त्याला, प्रवाहाच्या विरुद्ध आहे ना हे. प्रवाहाच्या विरुद्धचं तत्त्वज्ञान आपल्याला भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि नुसतंच सांगितलं नाही, तर आपल्या संतांनी ते जगून दाखवलेलं आहे. म्हणून आपली संस्कृती महान आहे की नुसतंच सांगत नाही ते आपल्याला की चला हे असं असं करायला पाहिजे, पण आम्ही केलं नाही तर उपयोग काय. तर ते संतांनी आधी आचरून दाखवलं आणि मग आपल्याला सांगितलं. म्हणून आपल्या संतांवर विश्वास पाहिजे, संतांवर श्रद्धा पाहिजे की अरे खरंच आहे, यांनी हे असे जगलेले आहेत, मग ते सुद्धा मानवच होते, मग आम्ही का नाही असं जगू शकत, असा आपल्या मनाला विश्वास येतो त्याच्यामुळे. आता त्यांनी सांगितलं गीतेमध्ये अनेक शब्द, स्थितप्रज्ञ हा शब्दसुद्धा गीतेने दिलेला आहे. स्थितप्रज्ञ किती सुंदर शब्द आहे की ज्याची प्रज्ञा स्थिर झालेली आहे, असा तो स्थितप्रज्ञ. नंतर भगवान श्रीकृष्णांनी दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानस्वरूपाचा विवेक करून ज्ञानयोग सांगितला. तिसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानप्राप्तीचा मार्ग कर्मयोग आहे हेही प्रस्थापित केले. आणि मागच्याच वेळेस मी सांगितलं होतं की ज्ञानयोग आणि कर्मयोग यांचे फल एकच आहे. कर्मयोग हा साधन रूप आहे आणि ज्ञानयोग हा साध्य रूप आहे. की आम्हाला साध्य काय करायचं आहे, तर आम्हाला ज्ञान पदरात पाडून घ्यायचं आहे, ज्ञान मिळवायचं आहे, म्हणजे ते आपलं साध्य आहे. आणि त्याच्यासाठी साधन काय करायचं आहे, तर त्याच्यासाठी साधन हे करायचं आहे की कर्मयोग, अनासक्त कर्मयोग आचरून आपल्याला ज्ञानप्राप्ती होणार आहे, असं त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अर्जुन अजून स्वकर्मापासून स्वधर्मापासून च्युत झाला होता ना,
आता तो म्हणत होता ना की मी युद्ध करणार नाही आहे, मी धनुष्यबाण टाकून देतो. म्हणून मग यांनी अच्युत, मुद्दाम अच्युत शब्द त्या ठिकाणी मागच्या वेळेस वापरला होता की अच्युत म्हणजे काय, आपल्या स्थानापासून ढळणे. तर अच्युत शब्द मुद्दाम वापरला भगवंतासाठी की अच्युतानी हे सांगितलं की जो आपल्या स्थानापासून कधीही डळमळत नाही असा तो अच्युत. आणि त्यांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे की तू काय कर, तू या निष्काम कर्मयोगाचं आचरण कर, म्हणजे मग तुला युद्ध केल्याचं पापही लागणार नाही, दोषही लागणार नाही आणि तुला काही त्रासही होणार नाही. अशा प्रकारे त्यांनी चौथ्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे. आता चौथ्या अध्यायाचा पहिला श्लोक मी वाचते, मग आपण बघूया काय म्हणतात भगवान. श्री भगवान वाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत्. मी हा अविनाशी योग कल्पारंभी सूर्याला सांगितला होता. इमं विवस्वते योगम, विवस्वते, विवस्वान म्हणजे सूर्य. मी हा अविनाशी योग अव्ययम म्हणजे अविनाशी. कोणाला सांगितला? सूर्याला सांगितला. सूर्याने आपला पुत्र मनू याला सांगितला आणि मनूने आपला पुत्र राजा इक्ष्वाकूला सांगितला. असा हा पहिल्या श्लोकाचा अर्थ आहे की भगवान श्रीकृष्ण सांगतात की हा योग, हा जो कर्मयोग आहे, हा कर्मयोग प्रथम मी सूर्याला सांगितला, नंतर सूर्याने आपला पुत्र मनू याला सांगितला आणि मनूने आपला पुत्र राजा इक्ष्वाकूला सांगितला. आता ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेला विवेकाची गोष्ट म्हटले आहे. आधी यांनी महत्त्व सांगितलं आहे बरं का, की गीता कशी महत्त्वाची आहे, गीता आपल्याला किती सुंदर सुंदर सिद्धांत देते आहे, अशी ही गीता आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी आणि भक्तराजू किरीटी परिसत असे. जैसे पंचमालापू सुगंधू की परिमळू सुस्वादू तै भला जाहला विनोदू कथेचा ये. कैसी आगळिक दैवाची जे गंगा ओळली अमृताची होका जपतपे श्रोतयांची फळाली. आता इंद्रिय जात आघवे तिही श्रवणाचे घर रिघावे मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे. म्हणजे सुंदर सांगितलंय की कशी आहे ही गीता. अगोदरच ही विचाराची कथा आहे, विवेकाची गोष्ट याच्यामध्ये आपल्याला कळते आणि त्यात प्रतिपादन कोण करतंय? भगवान श्रीकृष्ण हे सांगतात आहे अर्जुनाला आणि ऐकतंय कोण? भक्तांमध्ये श्रेष्ठ असणारा अर्जुन ते ऐकत आहे. श्रोताही तेवढ्याच उंचीचा आहे आणि वक्ताही तेवढ्याच उंचीचा आहे. मग त्यांनी उदाहरण कसं दिलंय की ज्याप्रमाणे पंचम स्वर आणि सुवास, कोकिळा सुंदर गीत गाते आणि ती जर आंब्याच्या झाडावर बसलेली आहे, म्हणजे पंचम स्वर आणि सुवास आणि उत्तम रुची यांच्या गोड मिलाफाचा योग यावा, त्याप्रमाणे या कथेतील चर्चेचा योग मोठ्या बहारीचा जमला आहे. किती सुंदर गीतेचं त्यांनी वर्णन केलंय की गीता सांगितली आहे कोणी, ऐकतंय कोण आणि इतकं सुंदर त्याचा मिलाप झालेला आहे. आणि म्हणून तुम्ही काय करा, कशासाठी सांगितलं हे त्यांनी की ही अमृताची गंगाच जणू काही आपल्याला लाभली आहे. काय मोठं दैव आहे म्हणे, आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला ही अमृताची गंगा आपल्या घरी आली आहे. आणि केव्हा येते ही अमृताची गंगा घरी? तर जेव्हा श्रोत्यांची जपतपादी अनुष्ठाने पूर्ण झालेली असतात. म्हणजे खूप लोक करतात बघा, जप करतात, तप करतात, अनुष्ठानं, व्रत, वैकल्य, मग हे सगळं आपलं मागच्या जन्मीच पूर्ण झालेलं आहे. म्हणून आपल्याला आज गीता ऐकण्याचं भाग्य लाभलेलं आहे, असं ते म्हणतात की जपतपादी अनुष्ठाने पूर्ण फळाला आलेली आहेत आणि म्हणून आपण ही गीता ऐकत आहोत. आणि एकूण एक इंद्रियांनी श्रवणेंद्रियाचा आश्रय करावा आणि मग गीता नावाच्या या संवादाचे सुख भोगावे. की प्रत्येक इंद्रियाने म्हणे कानामध्ये येऊन बसा आणि त्या कानामध्ये सगळं आपलं लक्ष एकवटून ठेवा आणि तुम्ही गीता ऐका. तरी एक वेळ अवधान दीजे तरी सर्व सुखासी पात्र होईजे.
हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा जेव्हा नवीन नवीन अध्यायाला सुरुवात करतात किंवा एखाद्या नवीन विषयाला हात घालतात, तेव्हा ते प्रत्येक वेळेस श्रोतांना जाग करतात आणि ते म्हणतात, अहो अवधान द्या बरं, माझ्याकडे बघा, माझं ऐका, हे खूप महत्त्वाचं तुम्हाला मी सांगतोय. ज्ञानेश्वर महाराजांनी इथे सर्व शरीराला, सर्व इंद्रियांना कर्णेंद्रिय म्हणजे कान व्हायला सांगितले आहे. म्हणजे इतक्या एकाग्रतेने तुम्ही ऐकलेत तर त्यातून तुम्हाला काहीतरी बोध होईल, हा त्यांचा भावार्थ आहे. आता पहिल्या श्लोकाचा अर्थ, की भगवंतानी सूर्याला म्हणजे कोणाला उपदेश केला, अशी कदाचित आपल्याला शंका निर्माण होईल. त्याचा अर्थ असा आहे की सूर्याची उत्पत्ती सर्वप्रथम झाली. म्हणजे ही सृष्टी जेव्हा निर्माण झाली तेव्हा प्रथम उत्पत्ती जर कोणाची झाली असेल तर ती सूर्याची झाली. आणि सूर्यामुळे समस्त लोक उत्पन्न झाले. ऋग्वेदामध्ये म्हणजे अनेक वेदांमध्ये या सूर्य देवतेला फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. अनेक सूक्त आहे सूर्यावर रचलेली. सविता म्हटलेलं आहे, सूर्याला सविता असं पण म्हणतात. सवितृ हा शब्द सु धातूपासून झाला आहे आणि त्याचा अर्थ आहे प्रेरणा करणे. सूर्य हा आपल्याला प्रेरणा देतो ना. सूर्याच्या प्रकाशामुळेच हे सगळं घडतं. सृष्टीचा जे सगळं चालू आहे ते सगळं सूर्याच्या प्रकाशामुळे, सूर्याच्या उष्णतेमुळे, सूर्याच्या गतीमुळे. म्हणजे चेतना देणे, उद्दीपित करणे, उठवणे असा याचा अर्थ आहे. म्हणजे जगाच्या प्रेरक शक्तीला सविता हे नाव देण्यात आले आहे. म्हणजे जग जे चाललेलं आहे, ज्या शक्तीवर चाललेलं आहे त्या शक्तीला सविता असं म्हणतात. आणि सविता म्हणजे सूर्य उगवण्याच्या पूर्वीची जे असतं काय त्याला सविता असं म्हटलेलं आहे. प्रसविता असा पण त्याचा अर्थ आहे. प्रसविता म्हणजे प्रेरणा करणारा, चैतन्य देणारा. हल्लीच्या सांप्रदायिक भाषेमध्ये सविता आणि सूर्य एकच मानण्यात येतं, परंतु ऋग्वेदामध्ये ते निरनिराळे सांगितलेले आहेत. सायणाचार्यांनी काय सांगितलं आहे की सूर्य उदय पावण्यापूर्वी सविता असते. प्राची पण म्हणतात बघा त्याला. सूर्य उदयाला येण्याच्या आधीचा जो लाल रंग आकाशामध्ये असतो, अतिशय असा तांबडा तांबूस, त्याला प्राची असं पण म्हणतात. तसं सूर्य उदय पावण्यापूर्वी सविता आणि सूर्योदयानंतर सूर्यास्तापर्यंतचा सूर्य असे म्हटले आहे. वैदिकाचा प्रसिद्ध गायत्री मंत्र या सवितृ देवतेला उद्देशूनच म्हटला आहे. अर्थात सविता देव हा मनुष्य मात्रांचा स्फूर्तिदायक असा प्रत्यक्ष देव आहे. उत्तम कर्मयोगी म्हटलेलं आहे सूर्याला. सूर्याचं उदाहरण हे उत्तम कर्मयोगी, की जो आपलं आपलं कर्म करतो. तो कोणाची ही अपेक्षा करत नाही की मी उगवल्यानंतर माझ्या प्रकाशामध्ये हे काय काय करतील. त्याच्याने तो कोणामुळेही लिप्त होत नाही. कोणाशीही तो बोलायला जात नाही की माझ्यामुळे तू उठला किंवा माझ्यामुळे तू झोपला, असं काहीच नाही. तो आपलं त्याचं उगवण्याचं काम करतो आणि लोक त्याच्या प्रकाशामध्ये, त्याच्या उष्णतेमध्ये जे जे त्यांच्या गुणांनुसार काम करत असतात. म्हणून सूर्य म्हणजे काय आहे, जगताचा नेत्र आहे. चंद्र आणि सूर्याला भगवंताचे नेत्र पण म्हटलेलं आहे. चंद्र आणि सूर्य ह्या विश्वरूपाचे ते नेत्र आहेत, असं विराट रूपाचं वर्णन केलेलं आहे पुरुष सूक्तामध्ये. त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे. संध्येमध्ये सूर्याला जगताचा आत्मा म्हटले आहे. महाभारतामध्ये सूर्याची प्रार्थना करताना युधिष्ठिर म्हणतो, हे सूर्या तू विश्वाचा चक्षु आहेस. म्हणून विवस्वान इमम विवस्वते योगम, सूर्यालाच हा योग का सांगितला, त्या सूर्याचं महत्त्व आपण बघतोय. सर्व प्राणीमात्रांचा आत्मा आहेस तू, सर्व प्राणीमात्रांच्या उत्पत्तीचे कारण आहे, क्रियाशीलांचा सदाचार आहेस, सर्व सांख्यांची, सांख्य म्हणजे काय, ज्ञाननिष्ठा, ज्ञाननिष्ठ योग्यांची तू गती आहेस आणि सर्व योग्यांचे आश्रयस्थान आहेस. तसेच अडसर नसलेले तू मुक्तिद्वार आहे, मुमुक्षु लोकांची गती आहेस. तू विश्वाचे धारण करतोस आणि त्याला प्रकाशित करतोस. तसेच निस्वार्थाने, हे फार महत्त्वाचं आहे, निस्वार्थाने त्याला पवित्र करतोस आणि त्याचे पालन करतोस, असा हा सूर्य आहे.
सूर्यदेवतेला रोज नमस्कार करावा उठल्या उठल्या म्हणून सांगतात. तात्पर्य काय की सूर्याला हा योग सांगितला याचा अर्थ सृष्टीच्या बीजभूत व मूल कारणाची निर्मिती करून योगाचे आदर्श उदाहरण जगापुढे ठेवले. भगवंतांनी सृष्टी निर्माण केल्याबरोबर हा सूर्य निर्माण झालेला आहे. म्हणजे या सृष्टीचं बीज कारणच हा सूर्य आहे, आदी कारणच हा सूर्य आहे. म्हणून मग त्यांनी या मूल कारणाची निर्मिती केलेली आहे आणि नंतर मग हा कर्मयोग त्याला सांगितला. असं म्हणजे तो जे आचरण कर्मयोगाचंच करतोय ना, सूर्य हा उत्तम कर्मयोगी आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजेच भगवंतानी त्याला तो कर्मयोग जो लुप्त झाला होता, पुढे येईलच आता की हा योग काही नवीन नाही आहे. भगवंत म्हणतात की हा पूर्वी होताच, पण मध्यंतरी तो लुप्त झाला होता, म्हणून हा मी इथे परत सांगण्याची हे आलेली आहे असं ते पुढे सांगतील आपल्याला. म्हणजे त्यानेही या योगाचे पालन केले, त्यामुळे वैश्विक चक्र योग्य रीतीने फिरत राहिले. ते आदर्श उदाहरण म्हणजे वैवस्वत मनूने आचरले. त्याचा मुलगा कोण? मनू. इमं विवस्वते योगम प्रोक्तवान हमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत. त्याचा मुलगा, सूर्याचा मुलगा कोण? मनू. मनूला हे सांगितलं आणि मनूनी ते इक्ष्वाकूला सांगितलं. तिथपर्यंत जाऊ आपण आता. तर वैवस्वत मनू म्हणजे आपल्याला माहिती आहे 14 मनू होऊन गेलेत आपल्याकडे. 14 मनू आहेत म्हणजे सांगितलेले आहेत आपल्या वैदिक ग्रंथांमध्ये, आपल्या परंपरेमध्ये. तर त्याची नावे यांनी दिलेली आहेत. स्वयंभू मनू, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत. हे 7वं मन्वंतर चालू आहे, हे वैवस्वत मन्वंतर. सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी आणि इंद्र सावर्णी अशी ही मन्वंतराची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. आपण जास्त अवघडामध्ये शिरायला नको. यांनी बरंच कालगणना दिलेली आहे या ठिकाणी की या मनूचे कार्य समजावून घेण्यासाठी भारतीय कालगणना आपल्याला समजावून घेतली पाहिजे. कारण एका मनूचा कालखंड संपला आणि दुसऱ्याचा सुरू झाला की त्याला मन्वंतर असे म्हणतात. मन्वंतर ही दृश्य सृष्टी, हे विश्व नाशवंत आहे. या विश्वाचा निर्माता जो ब्रह्मदेव, त्यालाही जन्म आहे, त्यालाही मृत्यू आहे. आ ब्रह्मभुवनाल्लोका पुनरावर्तीनो अर्जुन म्हटलेलं आहे ना. म्हणजे ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत सगळ्यांना पुनर्जन्म हा आहेच. प्रत्येक जण मरतो, प्रत्येक जण परत जन्म घेतो. पुनरपी जननम पुनरपी मनरम, हे सगळ्यांसाठी आहे. म्हणून त्यांनी सांगितलं ब्रह्मदेवाच्या जन्म आणि मृत्यूच्या मधील जो कालावधी त्याला महाकल्प असं म्हणतात. महाकल्प. ब्रह्मदेवाच्या मृत्यूच्या वेळी विश्वाचा जो नाश होतो त्याला महाप्रलय असं म्हणतात. ऐकून ठेवायला काही हरकत नाही आपल्याला. महाकल्प, महाप्रलय. नंतर ब्रह्मदेवाचा एक दिवस हा कल्पकाल म्हणून ओळखला जातो. कल्पकाल आणि महाप्रलय मिळून महाकल्प होतो. म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे कल्प होय. हा कल्प 14 भागात विभागलेला आहे. या प्रत्येक भागाचा जो स्वामी त्याला मनू असे म्हणतात. असा हा मनू. आणि मनूचा कालखंड मन्वंतर या नावाने ओळखला जातो. बस मला वाटतं एवढी माहिती पुरेशी आपल्याला. नंतर 4 युग पण आहेत, ते पण सांगून देते की एका मन्वंतरामध्ये 71 चतुर्युगे येतात. चतुर्युग. आता युग आपल्याला माहिती आहेत. कृतयुग. कृतयुग म्हणजे सत्ययुग, की ज्याच्यामध्ये आपण प्रल्हादाची कहाणी, हिरण्यकश्यपू वगैरे ह्या सगळ्या लोकांच्या भागवतामध्ये हे आलेलं आहे. त्रेतायुग. मग त्याच्यानंतर नाही सॉरी कृतयुग. कृतयुग म्हणजे सत्ययुग. सत्ययुग आणि कृतयुग सारखीच ती नावं आहेत एकाच युगाची. नंतर येतं ते त्रेतायुग म्हणजे रामाचा जन्म, ज्या ठिकाणी रामाचा अवतार. नंतर येतं ते द्वापरयुग म्हणजे कृष्णाचा अवतार. आणि आत्ता जे चाललंय ते कलियुग. म्हणजे अशी 4 युग मिळून त्याला चतुर्युग म्हणतात. आणि ही चतुर्युगांची चौकडी अशी 71 चतुर्युगे असतात एका मन्वंतरामध्ये. अशी 71 चतुर्युग असतात. असं बरंच काय काय इथे दिलेलं आहे. आपण काही जास्त ह्याच्यामध्ये नको जायला अवघडामध्ये.
म्हणजे इथे जो मनु शब्द आलेला आहे त्याच्यावरून मन्वंतराची थोडीशी माहिती आपल्याला असावी. आणि विवस्वान म्हणजे सूर्य, त्याची माहिती आपल्याला असावी म्हणून आपण हे वाचलं. आता एका चतुर्युगामध्ये कृत, त्रेता, द्वापर आणि कली अशी 4 युगे असतात, हे आपण पाहिले. प्रत्येक चतुर्युगाच्या शेवटी वेदांचे रक्षण करण्यासाठी सप्तर्षी अंशावतार घेतात. सप्तर्षी मग धर्मशास्त्र आणि मानवशास्त्र सांगणारा मनुसुद्धा प्रत्येक कृतयुगात जन्म घेतो. यज्ञकर्मामुळे मन्वंतराची धारणा होते. मनुचे पुत्र स्वतः मनु, सप्तर्षी, देव, राजर्षी हे सर्वजण त्या मन्वंतराचे अधिकारी असतात. 14 मन्वंतराचा एक कल्प म्हणजे 994 युगे येऊन जातात. या कल्पानंतर महाविष्णू अनंत नागावर झोपी जातो अशी संकल्पना आहे. तो पुन्हा जागा झाला की सृष्टी रचनेला पुन्हा प्रारंभ होतो. चतुर्युगाची रचना अशी आहे. आता चालू आहे ते आपलं कलियुग चालू आहे. मग आता वैवस्वत मनुचं चरित्र थोडंसं त्यांनी या ठिकाणी की याचा जन्म कसा झाला, सूर्याच्या अंशातून झाला. वैवस्वत मनुचा जन्म सूर्याच्या अंशातून झाला म्हणून विवस्वान मनवे प्राह म्हटलंय. आणि सध्या वैवस्वत मन्वंतरच चाललेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा की वैवस्वत मनु हा सध्याच्या विश्वाचा नियंता आहे. वैवस्वत मनुने सूर्यकुलाची निर्मिती केली आणि याच कुळामध्ये प्रभू रामचंद्रांनी सगुण अवतार धारण केला. वैवस्वताला इक्ष्वाकू, नाभाग, धृष्ट, शर्याती अशी अनेक पुत्र झाले. तर त्याच्यापैकी इक्ष्वाकूला हा कर्मयोग त्यांनी सांगितला. म्हणजे सूर्याने मनुला सांगितला, मनुने इक्ष्वाकूला सांगितलेला आहे. म्हणजे इक्ष्वाकू याने तो ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे याने वडिलांची परंपरा पुढे चालवली. आणि मग हा इक्ष्वाकू हा वैवस्वत मनुचा ज्येष्ठ पुत्र होय. हा एक सुविख्यात राजर्षी होता. म्हणजे राजा होता पण ऋषी होता. म्हणजे असे गुण त्याच्याकडे होते. अयोध्येच्या प्रख्यात इक्ष्वाकू वंशाचा हा आद्य संस्थापक होय. आपण श्रीरामांचं कुळ आपल्याला माहिती आहे, इक्ष्वाकू म्हणतात त्यांना. म्हणजे हा त्यांचा मूळ पुरुष इक्ष्वाकू.